भूषण आणि गौरव ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धावाला गेला. सुरुवात चांगली झाली गेली आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर सोनू या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील संपूर्ण प्रेक्षकांना आपल्याकडे आपली मन निश्चित करून घेणारा खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर सोड दिवेकर हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावाला गेला. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. कमी चेंडू मागे जास्त धावा बनवाव्या लागतील. आई चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता परंतु अंपायर स्पिंगर अप. फलंदाज बाद. बॅट्समॅन फर्स्ट विकेट. भूषण बॅक टू द ग्राउंड. लगेच जांभिवली संघासाठी शुभेच्छा येतात. आकाश जाधव यांचे मोठे बंधुराज. डबल विचार केला तर विकास जाधव आणि आमचे केस कीर्तनामधील सातत्याने जोडीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. तर निलेश खोत आणि नयन राऊत, प्रतीक पाटील, हर्षद राऊत, मनीष पाटील आणि कुणाल राऊत यांच्या माध्यमातून सर्व या मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. सर्वांचं या स्पर्शामध्ये सच्चे स्वागत आहे. फटका बसला त्या ठिकाणी. शतरक्षक आहे. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. बॅट्समॅन आपण पाहतोय या ठिकाणी प्रेम मैदानाच्या बाहेर. प्रेम बॅक टू द ग्राउंड. इथे लक्षमध्ये आदित्य आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक वर आपण पाहतोय. ऑन अ हॅट्रिक बॉल. सोनू दिवेकर या स्पर्धेची आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? 3 चेंडू 2 विकेट लगातारच्या पहिला चेंडू डॉट. या चेंडू विकेट आली तर हॅट्रिक प्राप्त केली जाईल. चेंडू तेज स्थरार. परफेक्ट डिलिव्हरी. परफेक्ट टप्प्याची गोलंदाजी इथून आपण पाहतोय. तर विचार केला तर चौथा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. तब्बल चांगला खेळ सातत्याने डॉट पर्सेंटेज खेळला जात आहेत. 4 चेंडू 2 विकेट. एकही धाव अद्यापर्यंत स्कोर कार्ड वरती लागली नाही. रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहतोय. तब्बल चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे P1च्या षटकामध्ये. आणि मी का करतो P1च्या षटकामध्ये गोलंदाजी त्याचं उदाहरण देत असताना या ठिकाणी परफेक्ट लाईन लेथ आणि टप्प्याची ही गोलंदाजी. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. जवळजवळ शतरक्षक धावत होते. तिथे आपल्याला पाहायला मिळालं कव्हर पॉइंटला डीप पॉइंटला आलाय पहिला चौकार. बॅट्समन आपण पाहतोय आदित्यच्या बॅट मधनं चौकाराच्या मदतीने अकाउंट खोललं जातोय. सी गणेश केला जातो. टीम आपण पाहिले गेले तर कंसई या संघाची हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5व्या चेंडूवर स्कोर कार्ड उघडला गेलाय. अजून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका फ्रंटफुटवर आले होते. जागा बनवली होती. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता. भन्नाट वेग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर समाप्तीचा इशारा. फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केला आणि 2 गडी बाद करण्यात यश आलंय. ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता सोनू दिवेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडस बॅक फुटला आहे कांचाई संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो तब्बल विचार केला तर धाबा बनवाव्या लागतील कांचाई संघाला.
नेहमीच त्यांच्या संघाचा विचार केला आणि जांभिवली संघाचा विचार केला तर एकत्र खेळ सातत्याने खेळ केला जातोय. आज कुठेतरी एकमेकांच्या समोर विरोधात खेळ करणं गरजेचं आहे. झुंज केली जाते आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी. इथून मात्र खेळ चालू आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय 4 धावा दापलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कन गोलंदाज आकाश सावंत आपण पाहतोय. हा चेंडू हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सांगता अद्यापर्यंत विचार केला ना तर तब्बल 6 चेंडू डॉट खेळला जातोय. 7 चेंडू फेकलेत. 7 चेंडूपैकी 6 चेंडू डॉट खेळले जात आहेत. एका चेंडूवर चौकार आलाय. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू उडवलाय. इनफिल्डच्या वरला चेंडू खाली शतरक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला इथून येतोय. हा ब्रँडेड फटका बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर गौरवच्या बॅटमधनं हा षटकार. चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एकाच सुखाच्या माध्यमातून षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला जज केलं जात आहे. टिपला जाईल फलंदाज बाद. बॅट्समन गौरव स्वरूपात लागत असताना मोठा धक्का. कांसाई टीमला गौरव बॅक टू द गाव. दर्शन मैदानात येत असताना आपलं पाहतोय मिडल ऑर्डरची फलंदाजी 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सोडून फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. 1-2 विकेट नावं करून घेतले गेले आणि 2 चेंडू डाव सोडा पाहायला मिळाले त्याच्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी याही ओव्हरमध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते. युबी साहेब फलंदाज बाद. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी दर्शन बॅक टू पॅव्हिलियन. आदरणीय श्रीमान ग्रुप ग्रामपंचायत साईचे माजी सरपंच आदरणीय श्रीमान रमेशजी भोपी यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गौतम येतोय 3 नंबर 6चा खेळाडू. फटका फसला त्या ठिकाणी चेंडूला चेंज केलं जातं आणि थूड मात्र टीपला जातोय. सेल फलंदाज बाद. बॅट्समन आल्या पावली तू चल मी आया समीकरण चालू आहे. इथून आपल्याला पाहायला मिळालं गौतम सुद्धा मैदानाच्या बाहेर. विकेटची हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आकाश सावंत या गोलंदाजाच्या नावावर. राहुल येतो मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक याही ओव्हरचा 10 धावा बोलल्या गेल्यात. एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 11 चेंडू फेकले जात आहेत. 2 चेंडूच्या धावा दापलकावर लागले गेलेत आणि जवळजवळ विचार केला तर 5 विकेट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धाबा धापलकावर एक षटकार आणि एक चौकार वगळला. एकही सिंगल डबल नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू बॅटमध्ये बॅटच्या रडारमध्ये होता. एकदा कंप्लीट केले जाते. त्या ठिकाणी शतरक्षक आहे सोदू होता लॉगआउट मध्ये आणि इथून मात्र परफेक्ट ऑन दी स्टंप पैकी आपल्याला पाहायला मिळते. 11 धाबा धापलकावर एका मदतीने 2 ओव्हर समाप्तीनंतर धापलकावर धावसंख्या आपण पाहतो 11.5 सरासरीने खेळ चालू आहे. पूर्णपणे बॅकवुडला ढकललाय कांचई संघाला. सेमी फायनलचा हा थरार सेमी फायनल 2 आपण पाहतो आणि इथून आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर फक्त आणि फक्त 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 11 धाबा धापलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू फटका बसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आकाश जाधव होते. एकदा कंप्लीट केली जाईल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी तब्बल 13 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते दुर्गेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर थोडासा अडथळा निर्माण होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुर्गेशला एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि कमी वयामध्ये मोठं नाव आपलं केलं जातंय दुर्गेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. आडव्या बॅटने क्रॉस बॅटवर फटका. या ठिकाणी शतरक्षक आपण पाहतोय जवळपास कोणीच नाहीये आणि येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धापलकावर धाव संख्या आपण पाहतोय तब्बल 17 धावा. पहिला चेंडू 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर चौकार. या ओव्हरला कुठेतरी मोठं बनवण्याचं काम केलं जाते. 17 धावा बंड झाल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. त्याचमुळे आपण पाहतोय या ठिकाणी आदित्यच्या बॅटमधनं चांगली फटकेबाजी चालू आहे. हा चेंडू इथून मात्र वाईड आहे. 18 धावा धापलकावर एकराच्या स्वरूपात धावकांमध्ये धाप ऍड केली जाईल आणि 18 धावा धापलकावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. गुटलाटिक तमाशाने त्या ठिकाणी शतरक्षक होते सोडू परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू फरार. बिगिट मॅक्सिमम षटकार. चोवीस धावा धापलकावर षटकाराच्या मदतीने. आई फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे त्या ठिकाणी टीपला जाईल सेल आणि फलंदाज बाद. बॅट्समन आपण पाहतो या ठिकाणी आदित्य बॅक टू द गाव. राहुल बॅक टू द गाव क्षमा असावी ठिकाणी राहुलला मैदान सोडावं लागतंय. आठव्या क्रमांकाचा खेळाडू गौरवला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पूर्वार्धाचा विचार केला 24 धावा बंडल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हर मागे फक्त 11 धावा होत्या. या ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकलेत आणि 13 धावा खर्च केल्या जातात. या 2 चेंडू मागे एखादा मोठा फटका डिफेंडिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. फ्लाइंग स्टॉक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्लेन बेस आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र फलंदाज बाद. बॅट्समन गौरव बॅक टू द गाव.
शेवटचा चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू, त्या ठिकाणी विकास आहे आणि टीपला जाईल, झेल आणि फलंदाज बाद. 5 पण आपण पाहतोय त्या ठिकाणी आदित्य बॅक टू द गार्ड. तर आपण या ठिकाणी सत्कार सोहळा करूया. आदरणीय श्रीमान महेशजी जाधव यांचा सत्कार सोहळा केला जाईल. त्या ठिकाणी आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे तारणहार आदरणीय श्रीमान हनुमंत गोपाळ भोपे आणि त्यांच्या समवेत त्यांनी जॉईन करत असताना आदरणीय श्रीमान अतुल काशीनाथ भोपे याच्या शुभ हस्ते आपण त्या पाहुण्यांचा करूया या ठिकाणी सत्कार सोहळा. 18 चेंडू बळवायच्या या ठिकाणी मात्र 25 धाबा, 24 बुडल्या गेल्यात, 25 बळवायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय एका विजयाकरिता अठरा चेंडू 25 धाबा, 25 धाबा 18 चेंडू. मेगा फायनल खेळण्याकरिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर एका एंडला कांजई संघ, एका एंडला जांभिवली गाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी शंकर शेठ सावंत स्मृती जांभिवली गाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकाणच आमच्या कानापर्यंत अनाउन्समेंट सुद्धा आले गेले. यापुढे जांभिवली संघ जर कुठे खेळत असेल बदलापूर विभागामध्ये तर कुठल्याही विभागामध्ये तर नक्कीच कैलासवासी शंकर शेठ सावंत स्मृती जांभिवली गाव या नावाने हा संघ सातत्याने खेळला जाईल. आदरणीय सचिनजी जाधव आणि भरतजी भोपी यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. आपण आलात आपल्याही मनापासून कॉबॉक्सच्या वतीने आणि आयोजन कमिटीच्या वतीने सरचे स्वागत आहे. प्रिय गोलंदाज आपण पाहतो पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज वैभव पवार. पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा होता, हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडचा फटका. निर्धाव चेंडूची सांगता बॅट चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, या प्लेन मिस होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रेम हा गोलंदाज पिवाचं षटक आहे, या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील.
जांभिवली संघाला. उलटा चेंडू गॅप मध्ये जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत. भाग मिल्खा भाग. चेंडू थांबणारा नाहीये. चेंडू जातोय कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला येतोय वैभवच्या बॅट मधनं हा चौकार. शॉट मिळवली. मिडवच्या मधनं चेंडू चेला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला गेलाय. विवाचं षटक आहे आणि या षटकाला मोठं बनवायचं असेल तर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर मध्ये थोडासा बदल केला जाईल. 5 धाबा फुल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. 25 धाबा बनवायच्या आहेत. थोडस माफक आव्हान आहे परंतु लो स्कोरिंग सामने नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. तब्बल आमच्या कॅमेरामॅनला सलामी दिली जाते. षटकाराला षटकाराने इरादे स्पष्ट केले जातात. वैभव पवारच्या बॅट मधनं आई फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि थोडा आपण पाहतो तब्बल विचार केला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4. पंधरा धाबा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 10 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता पहिल्याच ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केले जातात. या ठिकाणी आपण पाहतोय लवकर सामना संपवण्याच्या तयारीत आहेत. वैभव पवारला आपण पाहू शकाल. सातत्याने स्क्वेअर लेगचा वापर केला जातोय. फटका चांगला गॅप मध्ये चेंडू चाललाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. थोडा 7 ते 8 पावलांचा चेस होता आणि तो चेस करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चेंडू अडवला होता. 2 धावा मात्र अडवू शकत नाहीये. 2 धावेने आपल्या पुढे सरकत असताना डबल कव्हर धावसंख्या आपण पाहतो 17 धावा. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर 1 टू गो आपल्याला पाहायला मिळेल. उलटा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. बॉलिंग होती यष्टीरक्षकाची. इथून मात्र टीपला जातो झेल आणि फलंदाज बाद. वैभव पवार बॅक टू द गाव. येणारे 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण पाहतोय. आपण विचार केला तर दर्शन हा गोलंदाज आपण पाहाल. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. त्याचा फायदा उचलता आला नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल पंच सांगत असताना वाईट हा चेंडू आपण पाहतोय. पाचच्या साह्याने आपलं पुढे सरकेल. धावसंख्या 18 धावा. आता फक्त आणि फक्त येणारे 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम आपण पाहतोय कैलासवासी शंकर शेठ सावंत स्मृती जांभिवली गावचे शक. सामना या फटक्याने केला जातोय खुला. इथून आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त
एका धावसंख्येची गरज आहे. या सामन्याची पूर्णपणे आबा काढून टाकणारा हा शॉट आपण पाहतो. सोनू दिवेकर नावाचा ब्रँड मैदानात चमकत असताना ब्रँडेड फटका. सोनू दिवेकर फक्त एका धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आपण पाहतोय वाईड आला आणि सामना फिनिश केला जातोय. अभिनंदन टीम कैलासवासी शंकर शेठ सावंत स्फूर्ती जांभिवली गाव आणि हार्डलक टीम काहनसई टीम आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम जांभिवली गाव आणि हार्डलक टीम काहनसई या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच